साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुस्लिम नेत्यांना इशारा दिला आहे। मुंबईतील अनधिकृतपणे लावण्यात आलेले मशिदीवरील भोंगे खाली उतरविले, आता महाराष्ट्रातील भोंगे खाली उतरविण्यास कुणीही अडवू शकत नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे। आज अकोला येथे बोगस जन्ममृत्यू दाखले प्रकरण संदर्भात आयोजित बैठकीसाठी ते आले असताना माध्यमांशी ते बोलत होते। काही मुस्लिम नेते या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही सोमय्या यांनी म्हटलंय। तर अजित पवार यांच्या वक्तव्याचा अर्थाचा अनर्थ होत असल्याचाही ते म्हणाले। सोमय्या यांनी परत मुस्लिम नेत्यांना इशारा देत मशिदीवरील भोंगे चालणार नाही, रस्त्यावर नमाज चालणार नाही असा इशारा दिलाय। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येण्यावरून किरीट सोमय्या यांनी न बोलता हावभाव करीत उत्तर दिलंय। मुंबई भोंगा मुक्त झालाय, महाराष्ट्र भोंगा मुक्त होताना कोणीही थांबू शकत नाही। मुंबई हो इशारा जे काही मुस्लिम पॉलिटिकल लीडर्स याला एक धार्मिक स्वरूप देऊन भडकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना इशारा आहे। किरीट सोमय्या कुणाचा बापाला घाबरत नाही। अजित पवारांना काय किरीट सोमय्या कुठलाही अशा प्रकारचे जे मुस्लिम पॉलिटिकल लीडर आता तो युसुफ अन्सारी त्याने तर धमकी दिली होती, घरी येऊन मारणार, त्याला 15 महिन्यासाठी मुंबईतून तडीपार करण्यात आला। दुसरी गोष्ट, कोणी कायदा हातात घेऊ नये, किरीट सोमय्याने कधीच हातात घेतला नाही, घेणार नाही। परंतु याचा अर्थ मशिदीवरचा भोंगा या मुस्लिम नेत्यांनी माहिती द्यावी ना। आतापर्यंत 1 मार्च पर्यंत मुंबईत एक पण मशिदीनी हे 2002 मध्ये कायदा आलाय, एक पण महाराष्ट्रात परमिशन नाही घेतली, सगळे विदाउट परमिशन दिवसात 5-5 वेळा भोंगे वाजवत होते। 1500 भोंगे मुंबई पोलिसांनी खाली आणले, याचा अर्थ ते बेकायदेशीर होते। मला असं वाटतं तुम्ही अर्थाचा अनर्थ करतायत की काय। मुद्दा मशिदीवरून बेकायदेशीर भोंगे हलवायचे आहेत, त्यात काही मुस्लिम पॉलिटिकल नेते धर्माचं राजकारण करत असतात, त्यांची पोळी भाजली गेली नाही, 1500 भोंगे खाली आले आणि आज सगळ्यांना परमिशन पोलीस देते, पण 15 इंच बाय 10 इंचचा बॉक्स स्पीकरची गणपतीत बंद केले ना मी भोंगे, नवरात्रीत बंद केले। तर हे जर पॉलिटिकल लीडर मुस्लिम समाजाचे मानत असेल कि हमारे लिए अलग कायदा और महाराष्ट्र में नहीं चलेगा, रास्ते पे नमाज भी नहीं चलेगी और मस्जिद में भोंगे नहीं, छोटा बॉक्स स्पीकर अलाउड। या विषयावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत, ते योग्य रीतीने हा विषय हाताळणार। ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून चर्चा पुन्हा एकदा ठाकरेंशी बोलणार असं त्यांनी म्हटलं। व्यक्ती स्वातंत्र्य आहे, वाणी स्वातंत्र्य आहे, तुम्हालाही आहे, सगळ्यांना आहे। मी आज संध्याकाळी 7:30 वाजता अकोल्याच्या SP ची भेट घेणार आहे। भोंगा मुक्त मुंबई झालं, भोंगा मुक्त अकोला करण्याची सुरुवात SP नी करावी, असं निवेदन त्यांना भाजपतर्फे दिले जाणार आहे।